मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये। सो काही कामानिमित्त आम्ही बाहेर चाललो होतो। सो नेहमीप्रमाणे मी रुहीची डायपर बॅग सोबत नेते, म्हणजे रेडी असतेच बऱ्याचदा, तर ती फक्त थोडंफार इकडे तिकडे करावं लागतं आणि ती घेऊन आम्ही लगेच निघतो। म्हटलं की खूप दिवसांपासून मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की मी रुहीच्या डायपर बॅगमध्ये एक्झॅक्टली काय काय घेऊन जाते। सो म्हटलं की ठीक आहे, आता वेळ आहे तर आपण दाखवूया की मी तिच्या डायपर बॅगमध्ये काय काय घेऊन जाते। व्हॉट्स इन रुहीज डायपर बॅग हा व्हिडिओ सुरू करूया। सो ही आहे रुहीची डायपर बॅग, ही मदरनीची डायपर बॅग आहे आणि आय थिंक सो रुही झाल्यापासून मी ही यूज करते आणि ही कमाल आहे। म्हणजे काहीसुद्धा प्रॉब्लेम आला नाही आत्तापर्यंत। मी कंटिन्यू यूज करते ही डायपर बॅग। मला वाटत नाही की इतकी मी कधी पर्स कोणती माझी कुठलीही बॅग मी एवढी यूज केली असेल जेवढी मी ही यूज करते, म्हणजे करावीच लागते रुहीमुळे। सो ही अशी बॅग आहे। ऑलमोस्ट मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्या ब्रँडचे सिमिलरच असतात, म्हणजे हे समोर एक पॉकेट, मागे एक पॉकेट, साईडचे सगळं आतलं बऱ्यापैकी सगळ्या सेमच असतात, काही फार डिफरन्स नसतो। त्यामुळे त्याने काही फार फरक पडत नाही। फक्त याच्यात अजून एक प्रकार येतो जो मी आधी ऑर्डर केला होता। ह्या बॅगलाच एक मागं कॅबिनेट असलेलं असं एक बॅग येते। सो आधी मला वाटलं होतं ती खूप यूजफुल होईल वगैरे म्हणून मी ती आधी ऑर्डर केली होती, पण जेव्हा ती आली आणि तिची क्वालिटी मी पाहिली सो ती मला काही आवडलं नाही आणि नंतर मी विचार केला की ती खूप काळ काही यूज होणार नाही आहे। सो मी ती रिटर्न केली, मला काही फार आवडली नाही म्हणून मग मी ती रिटर्न केली आणि ही बॅग घेतली। तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडच्या पण घेऊ शकता, ज्यात आता खूप छान छान प्रिंट्स आले आहेत, अगदी कार्टून थीम वगैरे खूप सुंदर सुंदर आले आहेत। मी मुद्दाम ही ब्लॅक अँड ग्रे घेतली की पंकजला पण ही घ्यायला, म्हणजे जनरली पिंक आणि अशा थोड्याशा ऑड वाटतात जेंट्सला यूज करायला वगैरे, म्हणून मग मी ही घेतली होती की ही म्हणजे ग्रे ब्लॅक गुड, म्हणजे असं काही खूप डायपर बॅग अशी दिसत पण नाही। सो म्हणून मी ही घेतली होती आणि मला खूप छान एक्सपिरियन्स आला याचा की खूप छान आहे। सो दाखवते याच्यात तुम्हाला की काय काय घेऊन जाते मी। पहिले तर खूप साऱ्या याच्यात गोष्टी असतात, दाखवते मला। तर पहिले तर सोबत असते तिची बॉटल, जी पाण्याची बॉटल जी नेहमीच मी घेऊन जाते। त्यानंतर असते तिची मिल्क बॉटल, एम्प्टी असते, जे दूध मी कधी सोबत घेऊन जाते जेव्हा मी पूर्ण लॉंग डे जाणार असेल बाहेर, तेव्हा मग मी दूध सोबत घेऊन जाते आणि मग बॉटल फक्त एम्प्टी नेते। त्यानंतर ह्याच्यात मी नेते तिची काही बुक्स, कारण आम्ही खूप वेळ ट्रॅव्हल करत असेल ती बोर होईल म्हणून मग वेगवेगळे तिचे छोटे छोटे बुक्स असतात किंवा काय टॉईज पण असतात एक दोन, सो ते मी तिला घेऊन जाते सोबत। टॉईजमध्येच मी भरपूर काही गोष्टी घेऊन जाते, कारण ती एक टॉय खूप वेळ नाही खेळत, खूप वेळ तिला वेगवेगळ्या गोष्टी लागतात, म्हणून मग हे अशा अजून हे बुक, हे टिदर जे खूप दिवसांपासून याच्यात आहे। त्यानंतर हे तिचे काही टॉईज, साऊंडवाले वगैरे कार्ड्स, जे ती म्हणजे खूप वेळ बिझी राहू शकते याच्यामध्ये, म्हणजे जर सपोज आम्ही लंच डिनरला हॉटेलमध्ये कुठे काही खात असू तर हे ती खूप वेळ बसते शांत, म्हणून मग अशा काही गोष्टी असतात तिच्यासोबत। अगेन खूप सारे टॉईज आहेत। मोस्ट इम्पॉर्टंट जे डायपर बॅगमध्ये पाहिजेच ते डायपर्स, मोस्टली 1 ते 2, म्हणजे 2 डायपर तरी, मोस्टली 2 डायपर तरी असतातच, एक गाडीतही असतं। नंतर एक असतं क्लोथ डायपरवालं पॅडेड अंडरवेअर, ही एक सोबत असतेच माझ्या, कारण जेव्हा पण खूप लॉंग वन डे आमचं काही बाहेर फिरणं असतं, सो जेव्हा पण आम्ही रिटर्न जर्नी करतो, हार्डली जेव्हा 1 तास किंवा 2 तासाची जर्नी असते, सो मोस्टली तेव्हा मी तिला ही यूज करते, कारण तेव्हा तसे आम्ही घरी येणार असतो आणि 1-2 पीपल त्याच्यात सोक करतं। सो खूप दिवसभर डायपरमध्ये जेव्हा ती असते ना, म्हणून मग मी ते यूज करते की थोडा टाईम तरी ती डायपर फ्री राहील, म्हणून मग मी हे यूज करते आणि खरंच चांगलं आहे, म्हणजे मी खरंच रेकमेंड करेल की हे यूज करावं। सुपर बॉटमचंच आहे, याच्यावर मी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल डिटेलमध्ये, सो तुम्ही तो बघा। त्यानंतर एक सॉक्सचे पेअर असतात, एक कॅप पण कॅप पण असते, पण आता मी तिला ऑलरेडी घातली आहे म्हणून मग नाही घेतली आहे, नाहीतर मग ती पण एक सोबत असतेच। एक छोटा हँकी,
तो तिच्यासोबत असतो. डायपर बॅगमधल्या वस्तू ॲक्च्युली बदलत गेल्या आहेत. म्हणजे जेव्हा ती खूप लहान होती तेव्हा एक छोटी स्पेअरमध्ये छोटी लंगोट, छोटी चड्डी, छोटं सगळं असं सामान असायचं. छोटे छोटे टॉईज, जसं की म्हटलं टिदर आत्ता निघालं तर ते पण असतं, तशा होत्या. तर जसजशी ती मोठी होत गेली तसतशा थोड्या वस्तू थोड्याफार चेंज होत गेल्या. तर एक टी शर्ट, एक छोटी चड्डी आणि एक पॅन्ट, म्हणजे एक कपड्यांचा एक सेट असतोच. तर अजून एक छोटा फ्रॉक, इमर्जन्सी 2 तरी कपडे असतातच इमर्जन्सीसाठी. हे त्याच्यात त्यांनी ही मॅट जी आहे ही डायपर बॅग सोबतच आलेली आहे. ही आत्ता काही यूज होत नाही ॲक्च्युली. ही अशी आहे, तुम्हाला डायपर चेंज करायला यूज होते. डायपर बॅग सोबतच आलेली आहे. आता तर काही मोस्टली आम्हाला यूज होत नाही, पण हे याच्यातच असतं. सो हे एक असतं याच्यासोबत. अजून एक डायपर बॅग सोबतच हे असतं. तुम्हाला काही बॉटल वगैरे ठेवायचं असेल, गरम ठेवायचं असेल तर हे असं. पण मी याचा कधीच यूज केला नाही आहे, कारण माझ्याकडे ऑल टाईम थर्मासच मी घेऊन जाते. म्हणजे मी हे या कप्प्यात एक असते बॉटल, सो ह्यात मी दूध कॅरी करते तिचं. ही फक्त दुधासाठी मी ठेवलेली आहे, कायम दूध असतं. सो मी थोडंसं कोमट करून हे घेऊन जाते. हे जेव्हा बाहेर जाते ते ह्याच्यात घेऊन जाते, त्यामुळे मी ते काही यूज केलं नाही आहे फार. त्याच्यानंतर माझं वॉलेट असतंच. आणि अजून रुईचे थोडेफार टॉईज, ते तर खूप असतात, म्हणजे किती घेतले तरी कमीच. आणि थोडंफार ड्राय स्नॅक्स जो खूप माझ्या बॅगमध्ये असतो, लाईक काजू, थोडेसे हे स्लर फार्मचे पफ्स आहेत जे मी याच्यात काढून दिलेत, म्हणजे ते सांडू नये वगैरे म्हणून ते. त्यानंतर स्लर फार्मचेच हे अजून दुसरे पफ आहेत एक, ते घेऊन असतात सोबत. मुरमुऱ्याचा छोटा चिवडा, त्यानंतर बदाम, त्यानंतर या छोट्या लाह्या असतात. हे लाह्या असतात, कधी मखाने असतात, जे एम्प्टी होतात, थोडे नवीन याच्यात ॲड होतात, वेगवेगळ्या गोष्टी होतात, कारण तेच पाहून पण कंटाळा येतो, म्हणून जे ऑल टाईम सोबत असतात. मखाने होते इतके दिवस, आता हे नवीन घेतलं आहे मी. त्यानंतर असती एक नॉर्मल रिकामी कॅरी बॅग, इन केस काही इमर्जन्सी कशाला लागली तर म्हणून ती असते. अजून ड्रायफ्रूट्सच भरपूर असतात वेगवेगळे. तिला मनुके खूप आवडतात म्हणून मग मनुके आहेत. छोटेसे टिश्यू पेपर्स पण आहेत, असतात म्हणजे असे काही. आणि वेट टिश्यू पण असतात, जे मी ते साईडच्या बॅगमध्ये कप्प्यात ठेवते. ते इथे छानसा एक कप्पा असतो, असा निघतो तो. सो इथे असतात वेट टिश्यू, ते कायम इथेच असतात. सो दॅट्स इट, एवढं सगळं असतं. हां, आणि इथे साईडच्या एका कप्प्यामध्ये असतात रुहीचाच एक छोटासा गॉगल आणि तिचा एक हेअरबँड, एक इमर्जन्सी म्हणून असतो, कधी सोबत लागतो म्हणून. आणि एक छोटासा कोंब, हा पण तिच्यासाठीच घेतला आहे, कारण तिचे कर्ली हेअर्स आहेत, ते खूप लगेच हे होतात, मेस होतात. सो म्हणून मी ते सोबत ठेवलं आहे. आणि अजून माझा पण एक क्लिअर, आणि जस्ट बाकी काही नाही, छोटेसे कॅश वगैरे, हे इमर्जन्सी असं कधी लागेल म्हणून ठेवलं आहे. कधी फार हिचे 2 ॲक्च्युली गॉगल माझ्यासोबत असतात, कारण की तिला गाडीत बसलं की गॉगल हवा असतो घालायला, त्यामुळे असतोच. त्यानंतर इथे फ्रंटच्या याच्यामध्ये मी ठेवते हँड सॅनिटायझर असतं. त्याच्यानंतर अजून एक रुहीचाच एक गॉगल आहे. ह्याच्यामध्येच ॲक्च्युली पहिले माझ्याकडे एक कात्री वगैरे असायची, जी म्हणजे खूप धारदार नाही, लागणार नाही अशी एक होती. पण आय थिंक सो आम्ही कोल्हापूरला गेलेलो आणि मंदिरात जाताना चेक इनमध्ये त्यांनी ती काढून घेतली, सो ती राहून गेली. मग त्यानंतर कधी गरजही पडली नाही, सो मी ती नाही ठेवली. मी ऑर्बिट वगैरे हे माझ्यासाठी ठेवलं मी. आणि बऱ्यापैकी याच्यात कधी कधी होमिओपॅथी 2-3 औषधं पण असतात, कधी काढते कधी ठेवते मी. सो आणि हे अशा थोड्याशा झिप, या 2-3 झिप लॉकच्या बॅग पण असतात, की समजा तिने असं हे फोडून ठेवलं आणि अर्धवट खाल्लं काही गोष्टी, तर मग हे याच्यात काढून घेते मी, तर ते पॅक राहतात, नाहीतर ते खराब होतात म्हणून. किंवा मग कधी कधी ते पिन लावून टाकते, किंवा मग ह्यात काढून ठेवते, मग ते कॅरी करायला किंवा ठेवायला मला बरं पडतं म्हणून मग ह्या पण असतात. सो असं सगळं असतं. पाणी बॉटल तर पाणी भरलेलंच असतं त्याच्यामुळे ते पण असतं तसं रेडी, असं सगळं असतं. आणि ह्या बॅगला तुम्ही मागून पण काढू शकता,
म्हणजे इथून पण एक चेन दिलेली आहे, जिथून तुम्ही डायरेक्ट आत म्हणजे इथून पण तुम्हाला काही वस्तू काढता येऊ शकतात. आणि याच्यात एक वॉटरप्रूफ पण हा एक कप आहे, ज्याच्यात तुम्ही काही ठेवायचं असेल तो भिजणार नाही, तो इथे एक कप आहे, तो पण आहे. आणि इथे पण एक छोटासा कप आहे, त्याच्यात मी काहीच ठेवत नाही, इथे छोटासाच आहे बॅक साईडने. सो असं आहे. असे खूप सारे कंपार्टमेंट असतात छोटे छोटे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ते ठेवू शकता, अरेंज करू शकता. हे सगळं मी ह्यात कॅरी करते. आणि अजूनही बऱ्याचशा गोष्टी असतात माझ्या, ज्या म्हणजे नेहमी नसतात, पण इमर्जन्सीमध्ये मी त्यात माझ्या ठेवते वगैरे. कारण इतकं खूप मी वेट ह्याच्यात म्हणजे खूप सारं सामान ठेवते, खूप जास्त वेट होतं कधी कधी मला. पण कसं आहे की जेव्हापासून रुही झाली आहे, मी दुसरी कोणतीही बॅग किंवा पर्स यूज करत नाही. मी फक्त माझं एक वॉलेट याच्यामध्ये टाकते आणि ही बॅग घेऊन मी सगळीकडे फिरते. त्यामुळे मला असं होतं की खूपच मला यूज होते ही बॅग. तर म्हणजे नक्की घ्यावी असं मला वाटतं, की ज्यांना पण लहान बाळ होणार आहेत त्यांनी तर म्हणजे नक्की घ्यावीच. म्हणजे खूप यूज होतो त्याचा, मला तरी खूप झाला यूज. किंवा जे आमच्यासाठी सारखं कुठेतरी फिरत असतात, ट्रॅव्हल करत असतात, त्यांच्यासाठी तरी बेस्ट आहे हे. एकाच याच्यात तुम्हाला सगळं काही ठेवता येतं. तुम्ही नॉर्मल पर्स किंवा बॅग पण यूज करू शकता असं आहे, पण त्यात एवढे कंपार्टमेंट्स नसतात. आणि ह्यात म्हणजे त्यांनी तसंच अरेंज केलेलं आहे सगळ्या गोष्टी, की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी त्या पद्धतीने ठेवू शकता सगळ्या. कारण की बाळांच्या खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या सापडत नाहीत पटकन आपल्याला, म्हणून मग ते अशा वेगवेगळ्या ह्याच्यात ठेवल्या तर त्या सापडतात. सो ही बेस्ट आहे. इथे पण ॲक्च्युली छोटे छोटे खूप दिलेत कंपार्टमेंट आहे, तुम्हाला काही पाहिजे तर. सो कधी कधी एखादा स्पून वगैरे पण माझा तिथे असतो इमर्जन्सीसाठी. लॉंग डेसाठी जायचं असेल तो एखादा फ्रूट वगैरे टिफिनमध्ये असतो, एखादा टिफिन सोबत असतो माझ्या, जो की मी माझ्या आत्तापर्यंतच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी दाखवले की जेव्हा पण आम्ही बाहेर जातो तेव्हा मी काय काय तिला टिफिन वगैरे घेऊन जाते. सो ते पण सामान याच्यात असतं, पण नॉर्मली एवढं सामान तर ह्यात असतं. असं सगळं असतं माझ्या डायपर बॅग, म्हणजे रुहीच्या डायपर बॅगमध्ये. सो कधी पण म्हणजे कधी मी असं अनप्लॅन्ड कधीही बाहेर जायचं ठरलं तर मी अशीही उचलून घेऊन जाऊ शकते. मला माहिती की त्यात तिचं ड्राय स्नॅक्स बऱ्यापैकी असतात, की तिचं अगदीच काही मिळालं नाही तर सगळं माझ्या बॅगमध्ये असतं आणि कुठे मला अडचण येत नाही. म्हणून मग ही बऱ्यापैकी रेडी बॅग असते माझी, ही घ्यायची आणि निघायचं. याच्यासोबत मी तिचं एक ब्लँकेट वगैरे पण घेऊन जाते सोबत, किंवा ते गाडीतच असतं. सॉफ्ट टॉईज वगैरे मी घेत नाही बॅगमध्ये, कारण ते खूप मोठे असतात आणि तेवढं जागा नाही मी याच्यात, आपल्याला वेट तेवढं कॅरी करावं लागतं. ते गाडीत असतात ऑलरेडी, त्यामुळे ते मी नाही घेत. ह्या बेसिक गोष्टी ज्या मला वाटतात की खूप गरजेच्या आहेत त्या मी याच्यात ठेवते. अजूनही काही गोष्टी असतील ज्या मी विसरत असेल किंवा तुम्हाला वाटतं की त्या असल्या पाहिजेत डायपर बॅगमध्ये, सो त्या कमेंट करून मला नक्की सांगा, सो त्याची मला पण हेल्प होईल. मग हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमचं आई पण आणि बाई पण दोन्ही एन्जॉय करा. बाय.